शेतकऱ्यांना दसऱ्यानंतर लगेच प्रति मेट्रिक टन ₹125 देणार। कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची 71वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। सहकार क्षेत्रातील प्रगतीच्या शिखराकडे जोमाने वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 71वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली। सदर सूचनेस बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले। व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले। सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे। जास्तीत जास्त ऊस गाळपाकरिता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी होणे गरजेचे आहे। दरवर्षी 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप होणे आवश्यक असून आपल्याला स्पर्धा स्वतःबरोबरच करायची आहे। ऊस दराची चिंता करू नका। आपल्या कारखान्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध असलेल्या संपूर्ण ऊस गाळपास द्यावा। संस्थेची प्रगती आणि सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती ही कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची शिकवण आम्ही सदैव पाळत आलो आहे आणि यापुढे देखील पाळत राहणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असून 2023-24 गळीत हंगाम गाळपास आलेला ऊसाला प्रति मेट्रिक टन ₹125 प्रमाणे दसऱ्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची जाहीर करून जिल्ह्यात सर्वाधिक ₹3050 ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे। 397.40 मेट्रिक टन इतका जास्तीचा दर आपण आतापर्यंत दिलेला आहे। आता काही बातम्यांमध्ये सध्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या बातम्या तरी खरी चालू, कुठे किती दर दिला, काय दिला, तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या रिकव्हरीमध्ये आणि इतर कारखान्यांच्या रिकव्हरीमध्ये जवळपास 1-1.5% फरक, तिथं 400-500 रुपये होते। त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेला ऊस तो जवळच्या अंतरावरचा, तिथे त्यांची वाहतुकीचा खर्च त्या ठिकाणी वाचतोय आणि मग तिथे 200 रुपयाचा फरक किंवा 150 रुपयाचा फरक त्या ठिकाणी होतो। म्हणून त्यांचं आणि आपलं त्या ठिकाणी तुलना होऊ शकत नाही। आपलं जी काही कारखान्याची आपण क्षमता वाढ केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी 10 लाख टन ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लागतात। म्हणून माझ्या आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, ठीक आहे, आता दरवेळेस पाण्याची परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी ऊसाची लागवडी करतो, परंतु 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याकडे ऊस हे ऊसाचं उत्पादन विचार घेतलं, आपल्याकडे 8.5 लाख टन झालेलं होतं, बरोबर ना? आपल्याकडे 8.5 लाख टन अजून 10 लाख होऊ शकतो अशी परिस्थिती आहे, परंतु फक्त आपण ते केली पाहिजे। आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त लागवडी कराव्या। जे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे त्याचा वापर करा, ड्रिपचा वापर करा। ड्रिपच्या माध्यमातून निश्चितपणाने 10 टन एकरी त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त उत्पादन मिळतं। ते काय, ते एकदा ड्रिप वापरले नंतर काढून आपण घेऊन देतो, एकदाच वापरतो। त्याच्या पद्धतीचे पण ड्रिप आलेले, वन टाइम वापर, पण ते केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल। म्हणून या सर्व गोष्टीचा आपण अवलंब करा। जास्तीत जास्त ऊस आपल्याला कार्यक्षेत्रात कसा उपलब्ध होईल याचा विचार आपण त्या ठिकाणी करावा। आणि दराच्या बाबतीमध्ये चिंता करू नका, दर आपण जास्तीच देतोय, मी म्हणणार नाही की याच्यापेक्षा जास्त का त्याच्यापेक्षा जास्त, आपण आपल्या स्वतःबरोबरच स्पर्धा करतो। आज जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल, आपले काही छोटे मोठे लॉसेस होत असतील ते आटोक्यात कसे आणता येतील याचा विचार आपण सातत्याने करत असतो। आणि ही चालणारी प्रक्रिया आहे। 800 टनाचा कारखाना आता 6000 टनावर आपण नेला, टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट आपण करत गेलो। तेव्हा आपली स्पर्धा कोणाशीच नाही, आपली स्पर्धा फक्त आपल्या स्वतःबरोबरच। आपण स्वतः सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून चांगले रिझल्ट कसे येतील
आपल्या ऊस उत्पादकांना, आपल्या सभासदांना, आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर कसा देता येईल याचा विचार आपण सातत्याने करत असतो. आणि म्हणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पण सोमवारी आपल्याला 125 रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्यात येईल. म्हणजे अंतिम दर आपला 3050 त्या ठिकाणी असेल असं या ठिकाणी आपल्याला माहिती देतो. काय आपलं आता खर्च मोठा झालेला आहे, त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याला कर्जाचे हप्ते पण भरावे लागले. किंवा टप्प्याटप्प्याने आपण करू. आपलं टर्बाईन त्याला आपण मंजुरी जर देणार आहे आज, ते बसल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामधून फायदा होईल. डिस्टिलरी नवीन झाली त्याच्यामधून फायदा होईल. आणि अजून आपल्याला प्रकल्प करायचे, आपल्याकडे भरपूर जमीन उपलब्ध आहे. जेव्हा अजून प्रकल्प केले तर निश्चितपणे अजूनही उत्पादन, अजून आपल्याला दर कसा जास्त देता येईल याच नियोजन आपण सातत्याने करत राहू. अशा पद्धतीने नियोजन आपलं चालेल. सर्वांचं सहकार्य होतं म्हणून हे सर्व काम होऊ शकले. माझी आपल्याला विनंती, भावनेवर आणि सहानुभूतीवर काम होत नाही. तिथं पाठपुरावाच करावा लागतो आणि कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागते. आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले आदरणीय अजितदादा यांनी त्या ठिकाणी दिलेली, त्यांच्या माध्यमातून एवढा भरघोस असा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकलाय. आणि म्हणून त्यांच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो. परवाच आपल्या माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आले होते. पहिले 10 ऑगस्टला आले जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने, 21 ऑगस्टला आले अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी. आणि त्या निमित्ताने आपल्याला त्यांनी आश्वासित केलेले जे काय आपलं पाण्याचा तुटवडा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतोय, त्यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून निश्चितपणे त्यांनी दिलेला शब्द ते खरा करून दाखवतील यात मला कुठली शंका नाही. आपण पण त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करू, त्यांच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं. जे काही या 5 वर्षामध्ये झालं ते मागच्या 40 वर्षामध्ये का नाही होऊ शकलं याचा विचार तर आपण केला पाहिजे का नाही? आपण करणार आहे का नाही? तुम्ही तर करणारच आहे. लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागणार. मतदान काय आपोआप कोणी करणार नाही. जे काही कामं झालेले आहेत ते डोळ्यासमोर आहे. जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे. आपण काही खोटे कागद काही दाखवलेले नाही. म्हणून आपण सर्वांनी ते 50,000 वगैरे ते बोलतो, तुम्ही प्रत्येकाने बूथ लेवलला काम करा. प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन बूथ लेवलला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो. जे काही या 5 वर्षामध्ये राहिलेलं ते सोडवण्यासाठी पुढचे 5 वर्ष देणार आहे तुम्ही. तर निश्चितपणे आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. ही काय फार टीका करण्यासारखी काही गोष्ट नाही. ते समोरून काही केलेलंच नाही. या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं तर आपण जे काही कामं केले, ज्या ज्या अडचणी जाणवल्या त्या त्यावेळेस त्याच्यासाठी मीटिंग घेतली,
तेव्हा आंदोलन काही झालेलं नाही जास्त. मागचा 5 वर्षाचा काळ आठवा. अनेक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन, आमोर उपोषण, धरणे आंदोलन त्या ठिकाणी करावे लागले. परंतु आपण सर्वांच्या सहकार्याने, आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगत गेले त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्यावेळेस मिटिंग घेतली. त्यावेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या आणि म्हणून या 5 वर्षामध्ये ठीक आहे, आता ज्याला विरोध करायचा तो विरोध करतच राहणार आहे. ते विरोध प्रामाणिकपणे करावा एवढी माझी अपेक्षा. नुसतं विरोधाला विरोध करायचा ही प्रवृत्ती काय बरोबर नाही. आता त्यांच्याबद्दल काय फार बोलायचं हा विषय. सगळ्यांना आपण जे सांगितलं, खरं तर हा ठराव नुसत्या आपल्या सोरेगावचा किंवा आपल्या सभासदांच्या वतीनं नव्हे, तर दादा एक महत्वाचं सांगतो, ज्या विषयाकरता आम्ही ठराव मांडतोय या ठिकाणी 35 सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून या 8 दिवसात मला फोन आले आणि आपलं अभिनंदन त्यांनी मला कळवलेलं आहे. विषय असा आहे की मित्रांनो, आमचं ऊस जळीत झालं होतं सोरेगाव कार्यक्षेत्रातील 9 सभासदांचं, आणि त्या 9 सभासदांना ऊस जळीताची नुकसान भरपाई माननीय आमदार साहेबांनी राज्य सरकारशी भांडून आम्हाला हेक्टरी 164 टनाप्रमाणे मिळवून दिली, आणि याकरता ही सभा त्यांचं अभिनंदन करत आहे. महत्वाचा विषय असा आहे तर ही बाब आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा झाली का शेतकऱ्यांना महावितरण कडनं कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली. आणि आमदार साहेबांनी, म्हणजे मला सांगायचं मुख्य उद्देश आहे का कारखान्याचा चेअरमन हा आपल्या तालुक्याचा आमदार असणं काय महत्वाचं आहे याची किंमत मला आणि याचं महत्व मला या निमित्ताने कळालेलं आहे. सुमारे 10.5 लाख रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी ती मिळालेली आहे. आणि दादा, या ठिकाणी मी आमच्या सोरेगाव परिसरातल्या सर्व ग्रामस्थांच्या, सर्व समाजांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.